सगळे समजतात ना की आम्ही आईवडिलांची काळजी घेतो, त्यांची गोष्ट करायची होती की तुम्ही खरंच काळजी घेता ना, कारण तो मुलगा मी होतो. मला अजून आठवतं आम्ही नाटकात काम करायचो तेव्हा आम्ही सगळ्या नाक्यावर उभे असायचो आणि त्यावेळेला आम्हाला असं वाटायचं आपण नुसते एकत्र राहिलो तरी काहीतरी होईल. म्हणजे आला की घरामध्ये एक महेश आहे घरामध्ये. दरारा माझा असेल पण चालते ही चीज असेल. एक स्क्रीनिंग आपण केलेलं जुनं फर्निचरचं, त्याच्यानंतर कोणी बोललं नाही माझ्याशी. ते सगळे असे माहितीये. Oh my God, नाही मी अनुषा आहे, मी अशी नाही. तर मुलाचा पॉइंट ऑफ व्ह्यू घातलायस का? मी म्हटलं एक पिक्चर केला ना, त्या 2 तासात काय काय घालू. एकदा बोलून घेऊ काय चुकले सांग ना, एकदा बोलून घेऊ काय चुकले सांग ना, एकदा बोलून घेऊ काय चुकले सांग ना, काय चुकले सांग ना. एकदा बोलून घेऊ काय चुकले सांग ना, काय चुकले सांग ना. नमस्कार, मी प्रणाली मोरे. लोकमत फिल्मीच्या मंचावर आज आपल्याकडे आलेली आहे जुनं फर्निचर या सिनेमाची टीम. अर्थातच ट्रेलरनं धमाका केलेला आहे. प्रत्येक घराघरात आता त्या गोष्टीचा विचार होतोय. त्या गोष्टीचं मी का म्हटलं, कारण आपल्या घरात एखादी वस्तू जुनी झाली की आपण ती कोपऱ्यात ठेवून देतो, कालांतराने तिला टाकूनही देतो. आज आपण ती वस्तू आपल्या आई वडिलांना सुद्धा देखील समजू लागलोय. आज आपण त्यांना किती वेळ देतो, त्यांच्यासाठी आपण केवढा वेळ बाजूला काढतो, दिवसातनं किती फोन करतो, किती बोलतो, हा विचार घराघरात होऊ लागलाय त्या ट्रेलरच्या धमाक्यानंतर. आणि म्हणूनच आज ही टीम आपल्यासोबत आहे. मला त्यांच्याशी गप्पा मारताना खूप मस्त वाटतंय. पण आज हा प्रश्न मी करताना मला खूप छान वाटते, किंवा हा विषय तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलात. मला असं पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की हा घराघरातला विषय आहे जसं मी आत्ता म्हटलं, पण हा विषय सुचण्यामागे, हा विषय करायचा विचार करण्यामागे तुमची एक गोष्ट आहे. मला वाटतं ती आज आम्हाला थोडक्यात ऐकायला हवी. मी काय खूप 10-11 वर्ष झाली असतील ही गोष्ट मला सुचली. आणि बरं गोष्ट सुचते की माझं स्क्रीन प्ले डोक्यात लिहायला लागतो. माझं एक सवय आहे की माझ्या डोक्यात सिनेमा अख्खा पिकल्याशिवाय मी लिहायला बसत नाही. ते हळूहळू त्यात ॲड होत गेलं. आणि मग लिहिण्याचं कारण आहे की माझी आई गेली, वडील आधीच गेलेले. पण आई वडील गेल्यानंतर आपल्याला त्यांचं महत्त्व जास्त कळतं. आपण त्यांचं असणं हे खूप गृहीत धरलेलं असतं. पण गेल्यानंतर बऱ्याचशा गोष्टीत आपल्याला त्याची आठवण येते. आणि मग अशा वेळेला ना एखाद्या काही गोष्टी आठवतात की आपलं काही चुकलं आहे आणि अरे असं आपण किती वेळ घालवला आपण आई वडिलांबरोबर, हे इथपासून सुरू होतं. आणि मग हळूहळू लक्षात यायला लागलं की झाल्यात आपल्यातून चुका. हा सिनेमा करताना पहिली माझी ही होती लिहिण्यामागे की मला हा छळ करणारा किंवा आईवडिलांना त्रास देणारा किंवा आईवडिलांची प्रॉपर्टी विकणारा असा मुलगा नकोचा होता. कारण ते खूपच तुमचा मेलोड्रामा होतो आणि ते खूप पर्सेंटेज वाईज खूप कमी पर्सेंट असेल जो आईवडिलांना असं वागवतो. मेजॉरिटी लोक असतात जे म्हणतात की नाही नाही आम्ही आईवडील आमच्यावर राहतात, आईवडिलांचे छान आहोत. पण खरंच छान आहोत का? म्हणजे आपण त्यांना गृहीतच धरलेलं असतं की आईवडील त्यांना कळेल की मला वेळ नाही, त्यांना कळेल. आज मी फोन नाही घेतला, मी 4 दिवस फोन नाही केला, त्यांना कळेल. का कळावं त्यांना? म्हणजे तुम्हाला जर का कळत नसेल की रोज एक फोन करावा की रोज जाऊन त्यांच्यावर 5 मिनटं बसावं. त्यामुळे हा सिनेमा करताना ना मला वाईट मुलाची आणि वाईट सुनेची गोष्ट करायचीच नव्हती. मला जे सगळे समजतात ना की आम्ही आईवडिलांची काळजी घेतो, त्यांची गोष्ट करायची होती की तुम्ही खरंच काळजी घेता ना, कारण तो मुलगा मी होतो. म्हणजे वाटणारा की अरे आम्ही सगळं करतो. आणि मग विचार करताना मग लिहिताना आमच्या लक्षात आलं की आपण खरंच आहेत बऱ्याचशा गोष्टी ज्या आपल्याला रेक्टिफाय करायला हव्या. त्यामुळे सिनेमा हा मला ना याचं स्क्रीन प्ले लिहिताना फार सीन बाहेरून कुठून मॅन्युफॅक्चर करावे लागले नाहीत. जे झालं आयुष्यात की आजही तो ट्रेलर लोकांना अपील होतो आहे, कारण कुठेतरी लोक त्यांच्या लक्षात येतं की अरे हे आपल्याही आयुष्यात होतं आहे. त्यामुळे मी पण ते फार बाहेर नाही बघितलं. माझ्या आयुष्यात झालेल्याच गोष्टी मी त्यात मांडल्या. आणि बरं मला रडत राहणारा की सिंपती घेणारा म्हातारा करायचाच नव्हता, म्हणजे ते कॅरेक्टर. तर मग मी ते थोडंसं
असा थोडासा आडमुठा म्हातारा, म्हणजे म्हाताराला अडवूनच दाखवा टाईप म्हातारा करायचा होता, म्हणजे ॲज अ रायटर. आणि तो झालं तसं. आणि मला वाटतं की ते दॅट इज व्हॉट इज अपिलिंग टू द ऑडियन्स, की तो रिअल वाटतो. त्याची टॅगलाईन आहे, म्हणजे आता तुम्ही म्हणालात की मला तो म्हातारा आडमुठेपणा करणारा दाखवायचा होता, आणि टॅगलाईन भारी आहे, या म्हाताऱ्याला अडवूनच दाखवा. ते कसं काय सुचलं? म्हणजे तो अर्थातच तो जॉनरच तसा आहे, म्हणजे जॉनर नाही. मला ना आता अजून आठवतं की आम्ही मी शिवाजीराजे भोसले गेला होता तेव्हा तो सिनेमा करताना ना मी त्यात एक मला लाईन ॲड करायची वाटली पोस्टरमध्ये, हिंमत असेल तर आडवा. तर खूप मला त्यावेळेला आपल्याला क्रिटिसाइज झालं की जराशी ओव्हर कॉन्फिडंट लाईन वाटते. म्हटलं वाटू दे की आम्ही कॉन्फिडंट आहोत की आम्ही बरा पिक्चर बनवला आहे. तर ते असं पटकन रिफ्लेक्ट झालं की हा म्हातारा तसाच आहे की तो म्हणजे तो एकदा त्यांनी ठरवलं एखादी गोष्ट की तो खूप हेडस्ट्रॉंग आहे. मग म्हटलं मग ती लाईन मला इतकी करेक्ट वाटली, या म्हाताराला अडवूनच दाखवा, कारण ही इज अनस्टॉपेबल इन द फिल्म. एकदा त्यांनी विचार केला मग तो त्याच्या परिणामांचा विचार करत नाही. तो एकदा त्याचा बाण सुटला की तो सुटलाच. त्यामुळे मग ती लाईन त्याला इतकी करेक्ट बसली की मग ती आम्हाला वाटलं की चला ठेवूया. मेधा मॅम, म्हणजे तुम्ही आणि सरांनी एकत्र बरेच सिनेमे केलेले आहेत, ते डिरेक्टर आणि तुम्ही अभिनेत्री. एक सिनेमा तुम्ही पडद्यावरही नवरा बायको म्हणून मला वाटतं साकारलेली आहे भूमिका. त्यानंतर कट्टू, आत्ता या सिनेमामध्ये. पण महेश सर घरात कसे असतात आणि आता सिनेमा करताना एक डिरेक्टर म्हणून कसे होते? आणि एक त्यांचा, जसं मी म्हटलं की अजूनही मी त्यांना भीती वाटते, त्यांची मुलाखत घेण्याची एक आदरयुक्त भीती. पण घरात कोणाचा दरारा असतो, दबदबा असतो, त्यांनी डोळे मिटलेत. खरं बोल, खरं. आणि मी खरंच सांगते, आय डोंट थिंक दबदबा म्हणजे एक असं आपण म्हणतो ना, म्हणजे की कोणाचं घरात आले की आपण मुलं एक महेशचं एक ना पर्सनॅलिटी येते, लाईक ही कम्स विथ दॅट, म्हणजे तो ते घेऊनच येतो की कोणी पटकन जरा आले असतील की उठतात, बसायला जागा देतात, हे ऑटोमॅटिक येतं. यु नो, हे मुद्दामून कोणी सांगितलेलं नसतं की काही नाही, पण ते ऑटोमॅटिक होतं. ते तसं दरारा असं नाही मी म्हणणार, पण आदर नक्की आहे घरात सगळ्यांना. आणि आहे ते, म्हणजे आय डोंट नो काय येते, पण महेश आला की घरामध्ये एक महेश आहे घरामध्ये, हे एक असतं. पण ते म्हणाले की खरं बोल, हे म्हणजे खरंच मग ते बोलतेय. तुम्ही तुमचा पण एक हे असतो का, म्हणजे कोण जे असतं ना वजन नाही, असतं. दरारा माझा असेल पण चालते ही चीज असं आहे. तो दरारा काही कामाचा नसतो. पण सेटवर ऍज अ डिरेक्टर म्हणून तुम्ही इतकं काम केलंय, कसे होते महेश? महेश सेटवर डिरेक्टरच असतो, म्हणजे कुठेही तो पर्सनल हे येत नाही तिथे. इनफॅक्ट माझंच असं कधीतरी होत असं की महेश मला सगळ्यांसमोर ओरडू नकोस, हे माझं होत असेल कारण मी अजून स्वतःला ॲक्ट्रेस समजत नाही. बेसिकली तो माझा प्रॉब्लेम आहे. तो जसा सगळ्यांशी असतो तसाच माझ्याशी सेटवर असतो. तो मला असं होतं की यु नो, दॅट इज माय प्रॉब्लेम, नॉट हिज प्रॉब्लेम ॲक्च्युली. तो जसा सगळ्यांशी असतो तसाच माझ्याशी असतो सेटवर. सिनेमात आम्ही जसं ट्रेलरमध्ये आता पाहतोय काही सीन जे खूप हळवे करणारे आहेत, नवरा बायकोचे जे सीन आहेत, आणि ती आई तरीही आपल्या नवऱ्याला मुलासाठी भांडते, त्याच्याशी बोलतीये. ते असे काही सीन आहेत जे खरंच इमोशनल करणारे आहेत. पण प्रत्यक्ष सीन साकारताना असं कितीदा घडलं की डोळ्यात टचकन पाणी आलं? एक सीन साकारताना खरंच आलं होतं. एक माझा फोन कट आहे मला वाटतं, तेव्हा आलं होतं. आणि कुठेतरी तेव्हा काही आठवणी आल्या होत्या आणि तेव्हा खरंच आलं होतं पाणी. सचिनजी, तुमच्याकडे येते आता. येस. कारण इतके दोघांची मैत्री इतक्या वर्षांची, एकत्र सिनेमे केलेले आहेत, त्यामुळे मित्र म्हणून महेश सर आणि डिरेक्टर म्हणून महेश सर, मला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. एक तर त्या मैत्रीची सुरुवात आणि ते सगळे काही किस्से आठवणीतले, आणि आता या सिनेमाच्या निमित्तानं अगदी छोटी भूमिका आहे पण मित्रासाठी आपण म्हणतो, किंवा त्यांचे सिनेमे तसे असतात तर आपण ते करतो आवडीने. सो तो एक त्याच्याविषयी तुमच्याकडनं जाणून घ्या. मी आणि महेश आम्ही काय 84 झाला पाहिजे, म्हणजे 40 वर्ष एकमेकांना ओळखतो. आणि 40 तर आता खरं तर म्हणजे दिग्दर्शक म्हणून आम्ही आता
इतके एकमेकांना ओळखतो की आता असं म्हणजे मी अजूनही सेटवर मित्राला भेटायला जातो असंच जातो. म्हणजे काम करतोय असं नाही वाटत. तेव्हाही वाटत नव्हतं, आजही वाटत नाही. मला अजून आठवतं आम्ही नाटकात काम करायचो तेव्हा आम्ही सगळ्या नाक्यावर उभे असायचो आणि त्यावेळेला आम्हाला असं वाटायचं आपण नुसते एकत्र राहिलो तरी काहीतरी होईल. म्हणजे जस्ट असं एक हे असायचं. तर इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस करायचो आम्ही की स्टारडस्ट वालेच आपल्याकडे आले तर आपण कसं इंटरव्ह्यू द्यायचं. आणि पण हे खरंच हो खरंच. म्हणजे आपण तेही म्हटलं होतं कारण की मायापुरीमध्ये इंटरव्ह्यू यायचा ना तर खाली पत्ता लिहिलेला असायचा. तर आम्ही म्हणतो की पत्ता आपण असं काहीतरी भारीतला पत्ता पाहिजे, हॉलिवूड टाईप पत्ता देताना सुद्धा. म्हणजे अशा गोष्टींचा आम्ही विचार करायचो. पण त्यावेळेला असं वाटायचं की आम्ही नाटकात काम करत होतो, मग काय टेलिव्हिजनमध्ये काम केलं, मग सिनेमा महेश दिग्दर्शक झाला, मग तो सिनेमा करायला लागला, मग तो नाटकाचा निर्माता देखील होता. मग हळूहळू त्याचं दिग्दर्शक म्हणून इतकं नाव झालं, दबदबा झाला आणि त्याच्याकडे असलेल्या गोष्टींचं भांडार अनलिमिटेड होतं ऑलवेज. म्हणजे असंही नाही, तो एका वेळेला 3-4 गोष्टी त्याच्या डोक्यात असू शकतात. आणि एखादा विषय त्यांनी हातात घेतला की त्याला ती माणसं दिसायला लागतात, सिनेमा दिसायला लागतो. तर ती त्याची शक्ती आहे. म्हणजे आणि प्रत्येक वेळेला असं होतं की आपण सेटवर गेल्यानंतर आता हे असं करायचं आहे, इतकं आम्ही काहीतरी जुजबी बोलतो ॲक्च्युली. म्हणजे ह्या कॅरेक्टरमध्ये मी असं करू का तसं करू का, अशा गप्पा आपण ॲक्च्युली कधी मारल्या नाहीत ना महेश. कधीच नाही की ह्याच्यात मी काय करतो, उपास करायला घेतो वगैरे, अशा छापाचं सुद्धा मी काही कधी केलेलं नाही. किंवा जो त्याचा राग आहे तोच माझा राग आहे. आणि ज्या गोष्टींनी आम्हाला अगदी स्फूर्ती मिळते त्या गोष्टी देखील सारख्या आहेत आणि रागाच्या गोष्टी देखील सारख्या आहेत. त्यामुळे त्याच्याबरोबर काम करताना तो मधला दिग्दर्शक नटवाला भाग नाही आहे. त्यामुळे इतकं आम्ही काम करू शकलो हा मला असं वाटतं की मैत्रीचा भाग जास्त आहे नट आणि दिग्दर्शकपेक्षा. या सिनेमामध्ये तुम्ही आम्ही ट्रेलरमध्ये पाहिलं की जजच्या भूमिकेत तुम्ही दिसत आहात आणि तुम्ही ट्रेलर लॉन्चला म्हणालात की हा जज वेगळा आहे. हो. म्हणजे इतका जज फार इमोशनल नसतात किंवा त्या अँगल ते विचार करत नाहीत, पण हा जज वेगळा आहे. मला त्या भूमिकेविषयी आणि ती साकारताना एकत्रित असताना बऱ्याचदा असे सिनेमे असतात ना, ते करताना बऱ्याच गोष्टी आपण इथून अनुभवत असतो किंवा आपण इथून बऱ्याचदा ते विचार करत नाही, इथून करतो. पण एक माणूस म्हणून आणि ती भूमिका साकारताना एक जज म्हणून हा जो हळवा जज आहे किंवा ही जी भूमिका आहे, एकंदरीत सिनेमाचा जो ड्राफ्ट आहे याविषयी तुमच्याकडनं जाणून. आमच्याकडे खूप मोठा भाग आहे कोर्ट केसचा. आणि त्या कोर्ट केसमध्ये ते जज साहेबांच्या समोरच हे सगळं उलगडतंय. तर ते ज्या सिक्वेन्समध्ये उलगडतं त्याच्यामध्ये ते हळूहळू प्रत्येक सीनमध्ये अधिकाधिक अच्छा मग असं झालं ते प्रेक्षकांसारखी त्यांची रिॲक्शन होत राहते. म्हणजे थिएटरमध्ये बसलेला माणूस जशी फिल्म बघतो तसं जज साहेब हा सगळा ड्रामा उलगडताना पाहतायत. आणि ते खरं तर त्या कायद्याच्या चौकटीतनं पाहतायत. पण मला ऐकताना आपण असं करू शकत नाही की इन्व्हॉल्व होताच नाही आलं. ते खरं तर खूप सहज झालं. आणि ते लिहिलेलं खूप इंटरेस्टिंग आहे. आणि त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी खूप अगदी साध्या आहेत. म्हणजे ज्याला कळल्या त्याला कळल्या. म्हणजे आपण एफर्टलेस आहे म्हणजे त्याच्यात एफर्ट नाही आहे असं नाही आहे. पण तर मला प्रत्येक साक्ष म्हणजे अनुषाची साक्ष आहे मोठी, मुलाची आहे किंवा बाकीसुद्धा साक्षीदार येतात, प्रत्येकांमध्ये गुंतायला होतं. आणि त्याच्यातनं प्रत्येक वेळी जज काहीतरी म्हणताना हे मी ऐकलंय, आता पुढे. तर मला असं वाटतं की प्रेक्षक बहुधा माझ्याकडे पाहूनच ताडणार आहेत पुढे काय होणार आहे. पण आता इथे मला एक प्रश्न असा विचारावा असं वाटेल, जसं मेधा मॅम म्हणाल्या की मी कधी त्या सेटवर म्हणतात तुम्ही मला ओरडत जाऊ नका,
पण मित्र म्हणून असं कधी तुमचं झालंय किंवा आजही असं म्हणतो ना आपण पोटात गोळा येणं किंवा एखादा सीन करताना महेश सर डिरेक्ट करतायत किंवा असं काही झालंय, असं काही होतं? असं खरं नाही होत. म्हणजे तोही ओरडत असतो आणि आम्ही सुद्धा महेश महेश आहे असं बहुतेक वातावरण असतं. त्याचं कारण असं की एक तर महेश आणि त्याचा जो काम करण्याचा वेग आहे तो खूपच आहे. म्हणजे आणि त्याच्यात ते पाठांतर, मग ते सीन आणि मग सगळ्या गोष्टी होत असताना तिथे पारा वरखाली होणं आणि दिग्दर्शकाचं होणं हे खरं तर प्रत्येक नटाने मानून घेतलं पाहिजे. म्हणजे हे अध्यारूत आहे, हे दिलेलं आहे. म्हणजे सगळंच अगदी छान छान आहे ना, होईल ना वगैरे असं कोणी प्रेमाने तिकडे वागत नाही आणि तेवढी मुभाच नसते. आणि महेशच्या सेटवर तर त्यांनी आता आपण हे किती दिवसात केलं महेश? 20 म्हणजे इमॅजिन की इतक्या, म्हणजे आम्ही सगळेच सिनेमा त्या वेगात केलेत. त्यामुळे काम करताना पारा चढणं हा बाय द वे. आणि त्याच्या गोष्टी आणि त्याच्याकडे काय, त्याला आलेला राग असतो तो तेवढ्या पुरता असतो, मग नंतर तो पटकन जातोही. पण आता तुम्ही दिवसांचं म्हणालात, पण शिवाजीराजे भोसले करताना साधारण किती दिवसांचा कालावधी होता? अरे ते आम्ही 37 हां. 35 ते 37. 37-38 दिवस. तसं कमीच दिवसांमध्ये तो सिनेमा शूट केलाय. आपण भूषणकडे येऊया. भूषण आणि अनुषा, तुम्ही दोघांनी काम केलेलं आहे. जसं मी आता सचिनजींना विचारलं, पण ते थोडं वेगळ्या अर्थाने, पण जो दबदबा सगळे म्हणतात की त्यांचा एक तो ऑराच आहे. तुमच्या पोटात किती वेळा गोळे आले सीन करताना? भूषण, सुरुवातीला सगळ्यात आधी आलं होतं, कारण की बरेच वर्षांपासून सरांबरोबर काम करायचं होतं. पण चांगलं झालं होतं की बऱ्याच भेटी झाल्या होत्या. इव्हेंच्युअली काम करण्याचा योग आला नव्हता, पण भेटी झाल्यामुळे एक कम्फर्ट आला होता की भेटताना भीती नाही वाटत आहे. पण भेटल्यावर आता काम करताना हलकंसं टेन्शन आलं होतं, दडपण आलं होतं. पण सुरुवातीला जेव्हा भेटलो आणि त्यावेळेत तेही हळूहळू कमी होत गेलं आणि एक जाणीवही झाली की वडिलांचं आणि मुलाचं जे नातं आहे ते जर प्ले करायचं स्क्रीनवर तर हे दडपण ठेवून दिग्दर्शकाला माझं काम आवडतंय का हे ठेवून होणार नाही. कारण काय सर त्याचं दिग्दर्शनही करणार होते, त्यात वडिलांची भूमिका पण त्यांची म्हटल्यानंतर तो कम्फर्ट दिसणं गरजेचं आहे. त्याचबरोबर या मुलाला त्यांचा आदर खूप आहे, आई वडिलांवरती खूप प्रेम आहे, आदर आहे. तर त्यामुळे तो आदर सगळे, पण त्याच्यात कम्फर्ट पण आहे. जे घरी आपण पटकन बाबांशी बोलताना जसं कधी कधी फ्रेंडली ह्याच्यात बोलून जातो काहीतरी, पण तिकडे आदर नाही असं नाही, पण कंटिन्युअसली दडपण नसतं वडिलांच्या अवतीभोवती असताना. नाहीतर ते एक बॉस आणि ऑफिसमध्ये काम करणारं कोणीतरी सेक्रेटरी असं ते वाटू शकत होतं. त्यामुळे ते विसरणं खूप गरजेचं होतं. आणि सुरुवातीच्या ज्या मीटिंग झाल्या त्याच्यात सरांनी कुठेतरी ते नोईंगली अननोईंगली तो कम्फर्ट आणला. म्हणजे सांगताना, गोष्ट सांगताना, मग दुसऱ्या काहीतरी किस्से सांगतील, ह्यांनी ऑटोमॅटिकली तो कम्फर्ट येऊन गेला की अरे हा आपण उगाच टेन्शन घेतोय, उगाच आपण जरा घेऊन असतो. तर ते इज आउट झालं होतं. आणि ते मला लक्षात आलं सीन करताना. कधी कधी सर ओरडायचे, तसा कमी ओरडा खाल्ला आणि कुठेतरी वाटत होतं आपलं कामही बरं होतं, पण सर म्हणाले मी पण जरा शांत झालोय. त्याच्यामुळे ते कदाचित विन विन सिच्युएशन होतं. पण हे पाहिलं की ते पटकन कोणाला ओरडले जरी तर ते ओरडल्यानंतर नेक्स्ट मोमेंट वेगळं असायचं. ते खूप क्षणिक आणि ते जे असतं की आपल्याला माहिती आहे इकडनं शिकायला खूप मिळणार आहे, तर तो ओरडा खायला पण काही वाटत नाही. पण तरी बऱ्याच वेळेला असं असतं की मला हे विचारायचं, हे करून बघू का, तर तो कम्फर्ट आला होता. फक्त मी एवढंच करायचं, मग हळूच सरांच्या सांगे ओरडा खाल्ला तर अगदीच सगळ्यांसमोर इंडियन मला असं करू का, अँड व्हेरी नाईस की नाही हा चालेल या वाक्याला तसं करून बघ. तर दिस वर्कड. आणि त्याच्यामुळे ते नातं तसं ह्याला. आणि ती मी म्हटलंच की आदरायुक्त भीती एक असायची, ती भीती खरंच नाहीशी झाली. ती आता त्या भीतीची जागा सुद्धा आदरानेच घेतलेली आहे. कारण काय महेश मांजरेकर एक स्कूल समजायचो, तर ती स्कूल नसून युनिव्हर्सिटी आहे हे काम करताना खरंच जाणवलं. आणि खूप उशिरा काम करण्याचा योग आला. मला खरंच वाटतं की कुठेतरी माझी चूक आहे की करिअरच्या सुरुवातीला, कारण की सरांनी बऱ्याच जणांना अशी ऑपॉर्च्युनिटी दिलेली आहे की जर जाऊन सरांना बोललो असं सर मला काम करायचं तुमच्या बरोबर, तर हे जे 12 वर्षांनी होतंय, 12-14 वर्षांनी, ते खूप आधीच झालं असतं. म्हणजे तू कधीच भेटला पण नाहीस कामानिमित्ताने झालं किंवा होतं, एखादा पण- फोन कॉल असतो? मला विचारायला आवडेल हो. आकडेवारी की कितीदा भेटलास आणि कितीदा तो फोन कॉल झाला? इव्हेंट्सला खूप वेळा भेट झाली होती. त्यानंतर सरांच्या वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स ना ऑफिसमधनं कॉल येऊन सरांची भेटही झाली होती. पण मी कुठेतरी कमी पडतो याच्यात की जाऊन जर आपल्याला काम करायचं तर हे सांगणं की खूप वर्ष झाली आपण अजून नाही काम केलं, मला काम करायचं तुमच्यावर, सर बघा ना, हे कुठेतरी बोलणं झालं नव्हतं. ते एक मी स्वतःला ऍक्च्युअली एक कॉम्प्लिमेंट सॉर्ट ऑफ ठेवली होती की येईल ना, आपण काम करतोय कुठेतरी वाटेल आणि येईल तेव्हा आपलं व्यवस्थित मार्ग चालू आहे हे एक जाणवेल. त्यामुळे ते योग्य वेळेला झालं असंही वाटतं.
कुठेतरी वाटतं की आधी झालं असतं बेटर आहे, लवकर शिकायला मिळालं असतं. पण आज जो एक हलकासा एक कॉन्फिडन्स आला, म्हणजे आता असं नाही होतं की मला इम्प्रेस करायचं ॲज अ डिरेक्टर की माझं काम कसं होतंय, ह्याच्यापेक्षा ही अपॉर्च्युनिटी मिळाली, आता मला जगायचंय. तर आणि सर सांगते की कसं, तर त्यामुळे दॅट वर्क की आफ्टर सो मेनी इयर्स. नाही तर सुरुवातीला कदाचित खूप शेव्या खाऊन सरांनी नाही हा नको असंही झालं असतं कदाचित. तर ऑल हॅपन्स फॉर द गुड. सो योग्य वेळी योग्य भूमिका मिळालेली. पण सीन मध्ये बाबांचा त्या मुलाला कॉल येतो, जसं महेशजींचा तुला त्या सीन मध्ये, आणि काही नाही पण एक आवाज उंचावण्याचा आनंद तू आवाज उंचावून बोलतोयस, आणि महेशजींवर जेव्हा आवाज उंचावून बोलायचे प्रत्यक्ष सीन करताना किती दडपण आलं होतं, किंवा कसं सहज झालं ते, किती आवाज? मला माझे बाबा दिसत होते एका ह्यानी, म्हणजे ओव्हरऑल हे घरी पण होतं, त्यामुळे त्याच्यात डिसरिस्पेक्ट कुठे नसतो किंवा ओरडल्यावर आपण पण एकदम शांत होत नाही. ते माहितीये की आपलेच वडीलच, आपले चोड आपलेच जात अशा ह्यानी जास्त त्यातलं आहे की ठीक आहे हे, म्हणजे कधीतरी सर पटकन ओरडले सीन मध्ये सुद्धा किंवा म्हणजे कामासाठी म्हणून, तर तेच वाटायचं की जसं वडिलांचं घरी वडील कधी ओरडले तर आपल्या लक्षात येतं थांबा आपण ह्याच्यावर आपण नाही ओरडलं पाहिजे, बीपी वाढू शकतो अजून त्याच्यात काय, त्याच्या आपण जवळ जाऊन बाबा हो ठीक आहे हे असं बोलू, हे मला खूप जेन्युनली व्हायचं. कारण काय, आणि त्यातून कॅरेक्टर मध्ये सुद्धा मला खरंच माझे बाबा बरेच दिसत होते. कारण काय गुडघेदुखी बाबांची सुद्धा आहे, काही ठिकाणी आमचे हे, पण प्रेम खूप आहे आणि ते इकडे पण या दोघांमध्ये आहे. हे नाही की इज निग्लेक्टेड हिज पेरेंट्स कम्प्लिटली, प्रेमच नाहीये, हे मला नाहीये. तर त्यामुळे हे खूप एकाने रिलेटेबल होतं. बॉन्ड जरी वेगळा असला तरी माझ्या अवतीभोवती आणि पर्सनल एक्सपिरियन्सेस मध्ये अशी लोक पर्सनल आयुष्यात सुद्धा आहेत की हे होताना मी पाहिलं. त्याच्यामुळे ह्याची गरज आहे हे जाणवलं आणि आय कुड प्ले दॅट कॅरेक्टर रिअली वेल. कारण की एक्झाम्पल्स आजूबाजूला जेन्युअनली होते. बरोबर. अनुषा, जसं मी आता भूषणला विचारलं की किती भीती वाटत होती सिनेमा पहिला सीन करताना किंवा थ्रू आउट द सिनेमा किंवा महेश सरांच्या दिग्दर्शना अंतर्गत ते काम करताना, तसं मला एकच भीती आहे मराठीत बोलायला, अजून नाही. ते माझं जास्ती भीती होतं, डायलॉग्स बरोबर बोलायला, यु नो इमोशन्स बाहेर काढायला, हे सगळं माझं भीती वाटतं. आय डोंट थिंक मला भीती आहे महेशचं. 20 वर्षाच्या नंतर मी काम करते विरुद्धच्या नंतर, आणि I don't think anyone's really scared of Mahesh sir. I think हे एक respect आहे, आणि maybe not impress is the wrong word, but everybody wants to make sure he's happy with you. I think that's the fear. Fear नाही आहे की because he is the nicest man you'll ever meet. आणि तो इतकं चांगलं आहे सगळ्यांना, म्हणजे from your spot boys to your production to your DOP to the actors to everybody, तो खूप प्रेम देतो सगळ्यांना आणि एक फॅमिली बनतो सेटवर. सो when you come on the set असं वाटतं की फॅमिली आहे, यु नो, सेटवर. तर ते फिअर नसतं, यु नो, आणि दॅट आय थिंक इट्स जस्ट वी ऑल वॉन्ट हिम टू बी हॅपी विथ अस बिकॉज ही बिलीव्स इन अस. ते फिअर असतं, कॅन आय डू वॉट ही एक्सपेक्ट्स फ्रॉम मी, बस. And so I think that is actually how it should be described. Mahesh is not like some crazy, you know, like guy who's screaming at everyone. He takes care of every single person on the set. He doesn't forget anybody. And that is very, very rare in this industry. Manje driver pasun, from the cook to the gharatun to set, everybody. I've seen it. All for 20 years, so I think it's amazing. So asat मला थोडंसं भीती आहे. Just I want to do great for the character, बस. म्हणजे पडद्यावर आता एक तर लेखन, दिग्दर्शन, पण अभिनय करतानाही तुम्ही आम्हाला दिसते, आणि पुन्हा एकदा गाणं म्हटलंय आणि गाणं पण गाऊन घेणार होते कोण प्लीज ते नंतर. पण आता मला विचारायचंय, अभिनय जो मध्यवर्ती जी भूमिका आहे ती आपण साकारायची, हे कसं ठरलं? कारण इथे तुमचे फेवरेट आहेत बरेच लोक जे इथे आहेत, पण आपण ते करायचं, हे कसं ठरलं? काय झालेलं, मी हा सिनेमा हिंदीत लिहिलेला आधी, आणि मग सगळं झालेलं, म्हणजे वाचन बिचन ॲक्टर बिक्टर सगळं झालं, पण देर इज मेनी अ स्लिप बिटवीन अ कप अँड अ लिप म्हणतात ना, तसं ते होत नव्हतं, त्याला डिले होत होता. आता ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये मी खूप जणांकडे स्क्रिप्ट वाचलेलं, आणि मग मनात अचानक एक भीती आणली की कोणतरी एवढीशी आयडिया चोरल्या लागते का, ते आयडिया इज व्हॉट इज इम्पॉर्टंट टू अ फिल्म. म्हटलं ते काय करू, मग मी हा मराठीत लिहिला, मग करायचं कोणाला. मी हा विचार केला
आता सचिनचा विचार केला नसेल का मी खूप जणांच्या, पण आता ह्याच्या बाकीचे पण कमिटमेंट होते, ह्याचे 5 दिवस काढून घेतलेले मी ते कसे घेतले माझं मला माहिती. तर ते आणि त्याचा पण एक किस्सा आहे त्या 5 दिवसाचा. तर मी म्हटलं आता कोणाला विचारायचं, पण आयत्या वेळेला कोणी मिळणार नाही नट जसे सलग 20 दिवस ते. आणि हे कॅरेक्टर त्या पिक्चरमध्ये थ्रू आउट आहे. मला वाटतं फक्त ह्यांच्या घरचे जे काही सीन्स झाले तेवढे सोडले तर हे कॅरेक्टर सगळीकडे. तर म्हटलं कोण डिलिव्हर, मी विचार केला खूप नावांचा. तरी कोणते चेहरे, जसं सचिनजी तुम्ही म्हणालात की मी मला मोहन जोशी आले डोळ्यासमोर, पण मला वाटलं मोहन जोशी जर असे जास्त म्हणजे ती जी एक अँगरमध्ये जो एक वॉक पाय होता तो थोडासा म्हटलं कोण म्हणून म्हटलं नाही. आणि म्हटलं त्या डेट त्यामुळे एक माझा आवडता ॲक्टर गेला जगातनं, विक्रम गोखले ज्याचं नाव आहे. नाना पाटेकरचा विचारच केला नाही मी. म्हणजे मग तो म्हटलं की नॉट एनी रिझन, म्हटलं ते थोडंसं ते त्याला एक सिम्पती पाहिजे त्या कॅरेक्टरला. नानाची पर्सनॅलिटी वुड हॅव ओव्हर पॉवर्ड दॅट कॅरेक्टर. मग कोण नाही, मग तेवढे ॲक्टर कोण आहेत आता. आणि बरं वेळ देणार मी, ॲक्टर खूप आहेत चांगले. म्हणजे अगदी बरेच जाधवचा पण विचार केला, पण म्हटलं त्याचे नाटकाचे शो लागलेले आहेत. पण मग म्हटलं एकदा आपण करून घेऊ. आणि काय होतं की मला जो बिलीफ होता ना की मी तो सिनेमा लिहिलाय म्हणजे मी जगलो आहे तो सिनेमा. मी ह्या सिनेमात एक पण लिहू दिला नाही कोणाला, आणि पण लिहू दिलं नाही कोणाला. मी हा सिनेमा एकटा बसून लिहून स्टोरी, स्क्रीन प्ले, डायलॉग सगळं माझं आहे. तर मला आय बिलीव्ड इन दॅट कॅरेक्टर. म्हटलं की माझ्या लाईन्स म्हटलं तरी होईल म्हटलं. आणि काही बरं थिएटर केलं होतं बरंच, म्हणजे मी मध्ये ॲक्टिंग. आता ह्या वयात काय रोल मिळणार, मुलीचा बाप किंवा कुठतरी गुंड किंवा काही अशी लोक मिळायचे, ठीक आहे पैसे मिळतात म्हणून मी करतो. पण खऱ्या अर्थाने की कुठल्या ॲक्टरला नाही आवडणार एक चॅलेंज की आपण एक हा रोल करू. पण हा करताना माझ्या हे नॉनस्टॉप मी म्हणजे 24/7 मी डोक्यात ठेवलेलं की कुठेही कॅरेक्टर महेश मांजरेकर वाटतं का म्हणे. मग त्याच्या बोलण्याच्या पद्धतीपासून तर त्याची वाक्य तोडण्यापासून ते त्याच्या बॉडी लँग्वेजपासून ती थोडी सर्कस करायला लागली. पण आय थिंक मी लिहिला असल्यामुळे तेवढी मी वाक्य ती कन्व्हिन्सिंगली म्हणू शकलो, बिकॉज आय रोट देम बिकॉज आय बिलीव्ड इन दोज. ती वाक्यांमध्ये माझा त्या वाक्यामध्ये विश्वास होता म्हणून लिहिलेली. मग ती डिलिव्हर करताना फार त्रास झाला नाही. फक्त ते ॲट द बॅक ऑफ द माइंड नॉनस्टॉप मी स्वतःला म्हणायचो महेश मांजरेकर वाटता कामा नये, आता कुठे काटे डोकावता कामा नये. ह्यात कुठे कुठला तो सलमान बरोबर विचार काय रे तो इन्स्पेक्टर तळपदे डोकावता कामा नये, कुठला तो वॉन्टेड. तर ते हे कॅरेक्टर तसं वाटलं पाहिजे. म्हणजे हे लवेबल पण वाटलं पाहिजे. बरं त्याच्याबद्दल कुठे सिम्पती पण वाटतं का म्हणे. मला तो बिचारा कधीच वाटू द्यायचा नव्हता. पण आय एम हॅपी. म्हणजे मी आय एम सॅटिस्फाईड ॲज अ डिरेक्टर. माझ्यातला डिरेक्टर इज सॅटिस्फाईड बाय सीइंग त्या ॲक्टरचा परफॉर्मन्स. त्या म्हणजे मी त्या म्हणतोय कारण आय एम लुकिंग ॲट इट थोडंसं इम्पार्शली. तर आय एम क्वाईट सॅटिस्फाईड. म्हणजे मला कोणी शिव्या घालणार नाही पिक्चर बघून बाहेर येताना की या सतत काम केलं. म्हणजे कधी कधी याच्यावरती येतं जसं काही लोकांना असं वाटतं की ह्याच्या पिक्चरमध्ये नाना पाटेकर झाला होता. तर मला कधी कधी उत्तर पण द्यायचं, पण मी आळशी आहे म्हणून उत्तर देत नाही. तर मला प्रत्येक अशा मला हे मी वाचतो ना कधी कधी वाचतो ते खाली मेसेजेस. तर मला प्रत्येक वेळेला असं वाटतं की मला छान याला बसून उत्तर द्यायचं. मला आळस आहे म्हणून. पण मला कधी नाही नाना पाटेकरला मला त्याला सांगायचं तू वडिलांकडे पैसे मागा नाना पाटेकरला घेऊन पिक्चर कर असं ते. पण नाना पाटेकरने केलं असं त्याच्या पद्धतीने, म्हणजे त्याच्याबद्दल काय नाही. पण आता झालं ना, आता काही लोकांना असा प्रश्न पडलेला असतो तू पिक्चर केला असा हा वडिलांच्या वडील ह्याच्यात मुलाचा पॉईंट ऑफ व्ह्यू घातलायस का. मी म्हटलं एक पिक्चर केला ना, त्या 2 तासात काय काय घालू. उद्या तुम्ही म्हणाल त्यात जेवणाचा सीन घातलाय का, त्यात गणपतीचा सीन घातलाय का, दिवाळीचा घातलाय का. एक सिनेमा एक गोष्ट. असे खूप लोकांना असे काही वेगवेगळे प्रश्न म्हणजे आहे. त्याच्यात काही नसतं. म्हणजे कसं माहिती आपण कुठेतरी जेवायला जायचं, अरे छान जेवण आहे. आता तू कुठे गेला एका मराठी माणसाच्या घरी गेला, अरे ढोकळा नाही का,
आणि अरे हे आहे ते जेव ना आधी फ्राईड राईस नाही का माहिती नाही पण उगाच विचारणार हे वाढलं ना समोर दिसतंय ना काय आहे ते आम्ही लपवून नाही ठेवलं ना काही तसं असतं ते काय पण हा मुलाचा मला कोणीतरी विचारलं मुलाचा पॉईंट म्हटलं मुलाचा नाही मी सगळ्यांचाच पॉईंट ऑफ व्ह्यू ठेवला आहे ती गोष्ट एका बापाने मुलाबद्दल येते मी काय त्याची वकिली म्हणून तो चांगला किती बाप आणि मुलगा किती वाईट हे काहीच मांडलेलं नाही पिक्चरमध्ये जे आहे ते मांडलं आहे आणि त्यातनं तुम्ही ठरवा काय कोणाचं चुकतं किंवा कोणाचं नाही चुकत त्यामुळे करताना थोडंसं घाबरलेलो पण आता आय एम क्वाईट सॅटिस्फाईड विथ वॉट आय एम सीइंग मी जेवढे सिनेमे तुमचे पाहिलेत अगदी वास्तवपासून आत्तापर्यंत मग अगदी शहाणपण डेगा देवा हा सिनेमा मला स्वतःला खूप त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आवडला होता ज्या पद्धतीनं तो दाखवला होता आणि बरेच आत्तापर्यंत येऊन गेलेले सगळेच सिनेमे त्यातनं ना एखादा विषय असतो जो सोशल आहे तुम्ही बऱ्याच पद्धतीने तो सोशल विषय अँगल घेता पण आणि बऱ्याचदा ती बंडखोरी वेगवेगळ्या अँगलने आम्हाला दिसते मग भाईच्या अँगलने दिसते त्याच्यातली दादागिरीच्या अँगलने दिसते पण आत्ताचं या सिनेमातले जे गृहस्थ तुम्ही दाखवलेले आहेत जे वयस्कर आहेत तेही तुम्ही बंडखोरी या स्टाईलने ते आम्हाला वाटतात थोडेसे आमच्यापर्यंत पोहोचतायत म्हणजे तो अँगल तुमचा टच इथेही थोडासा दिसतोय पण तो आवडलाय असं का म्हणजे हे समीकरण प्रत्येक वेळेला प्रत्येक सिनेमाच्या माध्यमातून काय माहिती ना हा विषय तसं डेलिकेट होता हा मेलोड्रामा होऊ शकला त्याचा म्हणजे रडत कुडत बसणारी गंजीला भोकं पडलेला एक म्हातारा हे मला दाखवायचंच नव्हतं म्हणजे मला परत ते लोकांची हृदय पिळवण्याची नव्हती मग त्याच्याकडे ना मग मी असा नाहीच आहे किंवा मी असा आहे असं एक दोन टोकाची असत मला एक नॉर्मलच माणूस दाखवायचा जो सिंपती मागत नाही म्हणजे रडणारा माणूस म्हणजे असं कोपऱ्यात पडून राहिला कायम डिप्रेस राहिला म्हणजे ते त्याला सिंपती मिळेल असं नाही बरोबर तर मी ते ठरवूनच केलं की हा माणूस कुठेही रडणार नाही म्हणजे एक तुम्ही बघितलं तर हा रेप्रेझेंट्स तो खूप प्राऊड माणूस आहे ही रेप्रेझेंट्स द सिनियर सिटिझन्स आणि त्याचं असं म्हणणं आहे की ह्यांच्या व्यथा कोण मांडणार म्हणजे त्यात मी एक अशी छान गोष्ट लिहिली तो मी सिक्वेन्स कट केला पण मी ते सांगायला मला बरं वाटतं त्याचा एक ट्रिगर पॉईंट होता पण ते लेन्थमुळे मला कट करायला लागलं तो त्याच्या मित्राची गोष्ट सांगतो जो ज्याला खूप गर्व असतो आपण त्यांच्यातल्या त्यांच्या ग्रुपमध्ये तो मित्र श्रीमंत असतो श्रीमंत म्हणजे मिडल क्लासमध्ये श्रीमंत तर तो म्हणतो की त्याचा कायम फोकस्ड होता तो जे काही कर जेवढा पैसा कमेल मुलांसाठी मुलांची एक इच्छा त्यांनी कधी मारली नाही मुलं पण हुशार होती त्यांनी ग्रॅज्युएशन केलं आणि पोस्ट ग्रॅज्युएट करायला त्यांना अमेरिकेला बोलवलं स्कॉलरशिप मिळाली हा आमच्या मित्रांमध्ये येऊन सांगा अरे आमची मुलं माझी मुलं अशी मग गेली तिकडे मग त्यांना तिकडेच मुली आवडल्या म्हणून त्या दोघांनी लग्न केली एक मुलगा LA मध्ये काम करे एक मुलगा न्यूयॉर्कमध्ये अमेरिकेच्या दोन टोकांवर खुश होते नवरा बायको इथे मग ह्यांचं जेव्हा आजोबा व्हायचं वय झालं तेव्हा मुलांनी आईवडिलांना तिकडे बोलवलं ह्यांनी सगळं इकडचं विकलं सगळं मुलाच्या नावावर केलं आणि गेले तिकडे गेल्यावर मग काय सगळं मुलांचं त्यांनी केलं कारण सर्वण महाग असतात तिथे आणि मग दुसऱ्या मुलाला मूल झालं म्हणतो आणि आई वडिलांना वाटून घेतलं ज्या वयात एकत्र पाहिजे त्यावेळेला एक अमेरिकेच्या डोक्यावर हा दुसऱ्या डोक्यावर मग मुलं मोठी झाल्यावर काय करायचं यांचं तिकडे कॉलेजला जायला लागली मुलं मग आई एका इंडियन ग्रोसरीमध्ये काम करायची पावल्या वेळात हा गॅस स्टेशनवर काही थोडा हातभार एकदा पडला गॅस स्टेशनवर हिप फ्रॅक्चर झालं पण तिकडे मेडिकल महाग म्हणून मुलांनी इथे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन केलं इंडियात फेल झालं ऑपरेशन आणि माझा मित्र व्हीलचेअरमध्ये गेला मग ह्याचा काही फायदा नव्हता तिथे मग मुलांनी एक भाड्याने एक 1 रूम किचन घेतली आणि एक नर्स ठेवली आणि राहिले ते कधीतरी फोन करायचे 6 महिन्यानंतर बायको गेली त्याची काही फार आजार नव्हता मुलांच्या वागण्याने खचून गेली हा एकटा पडला बरं त्या व्हीलचेअरमध्ये कायम हळूहळू बेडसोर झाली ती ठेवलेली बाई ती शिव्या द्यायची मारायची सुद्धा एकदा तिची आई वारली म्हणून तिने मुलांच्या फोनवर एक मेसेज ठेवला आणि ती गेली तो म्हणून याचा रेग्युलरली फोन यायचा एकदा फोन मी केला तर म्हणाला अरे मी 6 दिवस जेवलो नाही आहे आणि ती बाई नाही तो म्हणे आम्ही तडक गेलो जेवण बिवण गेलो याची हालत बघून मला वेळ झाला
ते बेडसोस सगळे हे झालेले, आंघोळ केली नव्हती 6 दिवस त्या व्हीलचेअरवर. आम्ही त्याला आंघोळ घातली, मग काय म्हणतो जेमतेम जेवायचं ते जेवला आणि काही नाही सिलिंगकडे बघत रडत होता. 6 दिवस आम्ही रेग्युलर जायचो तिकडे जेवण. मी 7व्या दिवशी आणि दरवाजा उघडला नाही. बराच वेळ म्हणून आम्ही दार फोडलं, बघितलं तर हा मरून पडलेला, डोकं त्याने भिंतीवर डोकं आपटून आपटून जीव दिलेला. त्याला वेदना सहन झाल्या नाही, त्या बेडसोरच्या नाही, मुलांच्या वागण्याच्या. आणि त्या दिवशी मी ठरवलं की आईला काहीतरी करायला पाहिजे. हा अख्खा पॅसेज मी असाच्या असा काढून बांधला टाकला, कारण त्याची लेंथ वाढत होती. हा पॅसेज मला अजूनही खूप इम्पॉर्टंट वाटतं, बघू म्हणजे पुढे कधीतरी टाकला तर. ह्या अशा खूप गोष्टी होतात म्हणजे ज्यांना एक डिप्रेशन येतं. आयुष्यात सगळंच त्यांनी सॅक्रिफाईस करून मुलांसाठी केलेलं असतं, पण मग अशा वेळेला त्यांनी स्वतःकडे काही ठेवलेलंच नसतं. खूप गोष्टी ऐकल्यात म्हणजे मी हा पिक्चर लिहिताना खूप लोकांना मी नाही टाकू शकत, कारण खूप लोक बदनाम होतील. म्हणजे मी आय डोंट हॅव एनी राईट टू, म्हणजे आता एखाद्या माणसाने मला सांगितलं माझा मुलगा असं करतो, तर मी याची नाही टाकू शकत गोष्ट, कारण त्याचा मुलगा कुठेतरी सेटल असेल, त्याची मुलं असतील. मी ज्या ओल्ड एज होममध्ये गेलो तिकडच्या गोष्टी नाही सांगू शकत, कारण त्या कुठेतरी रिलेटेड आहेत. त्या सगळं करून पण तरी मला माझी गोष्ट सरकवायची. आणि ज्या ऐकशील गोष्टी तर तू खूप भीषण आहेत म्हणजे, पण ते मला तिथे परत तो मेलोड्रामाकडे गेला असता, म्हणून मी त्या टाळत हा एक सिनेमा करायचा होता मला, ज्यातनं माझा पॉईंट एकदम करेक्ट जाईल नाही, खरंच म्हणजे असं असतं ना की असे सिनेमे आपल्याला खूप काही शिकवून जातात आणि एका योग्य वळणावर आणून सोडतात. पण मला इथे मेधाजी तुम्हाला विचारायला आवडेल की आज तुमच्या घरात मुलं आहेत, मुली आहेत आणि तुमचं छान एक कुटुंब आहे. तुमची मुलं आज सगळेच छान वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. एक प्रत्यक्ष आयुष्यात तुमचं नातं कसं आहे आणि ते तुम्ही कसं जपलेलं आहे, कशा पद्धतीनं? मी आत्ता कुठल्या तरी मागच्याच इंटरव्ह्यूमध्ये मी सांगत होते की आई नेहमी सांगायची की तुला आई झालं की कळेल. आणि मला ते आज कळतं. म्हणजे मी या पिक्चर संबंधी इकडे सांगते की खरंच खूप छान आहे सगळं. म्हणजे घरामध्ये मुलं छान आहेत, कोणी मुलाची आगाऊ नाहीत किंवा फार उलटून बोलतात वगैरे अशी पण नाही आहेत कोणी. पण कुठेतरी ना एक त्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात ना त्या आज आईला कशा, म्हणजे असं नाही की आम्ही आमच्या आईबाबांना खूप छान बघितलं आणि खूप प्रेमाने बघितलं आणि महेशने पण बघितलं, पण आज त्या ज्या काही गोष्टी असतात ना त्या आज जेव्हा मुलं आपल्याशी वागतात ना त्यावेळेला त्या कळतात. आणि बाकी घरात आमच्याकडे धमाल असते. वी आर मोर लाईक म्हणजे आमच्या मुलांची फ्रेंड माझे मित्र आहेत. हा आणि आय ऑलवेज जोक विथ देम. मी धमाल करतो, मस्ती करतो, गंमत करतो, त्यामुळे ते एक वातावरण माझ्या घरात. आणि बरं अरे तुरे करणं मला बरं वाटतं आई वडिलांना. ते कनेक्शन राहतं म्हणजे ना, अहो पिऊ ना असं काहीतरी असं वाटतं. आमची गौरी फक्त आम्हाला अहो जाऊ करते फक्त, पण ती जरा लेट आली ना, मग तिला अडॉप्ट केलं त्यामुळे ती जरा थोडंसं हे आहे, पण तरी सगळ्याच मुलांबरोबर माहीत एकदम. आणि बरं मी म्हणजे मला कोणीतरी विचारलं काय, तर माझ्या डोक्यात म्हणजे मेधाचीच कल्पना होती, आपण पुढे मागे कधीतरी एक ओल्ड एज होम काढायचं, म्हणजे आयडियल ओल्ड एज होम, म्हणजे असं हे म्हातारे असे खुश झाले पाहिजे तिकडे, म्हणजे कम्प्लीट, म्हणजे आठवड्यातनं एकदा पार्टी बिर्टी बार बीर उघडून सगळं ना, म्हणजे लेट देम एन्जॉय, असं मला एक डोक्यात होतं. तर मला कोणीतरी बरं का विचारलं की तुमच्या म्हातारपण का तुमची मुलांनी तुम्हाला नाही बघितलं, म्हटलं आम्ही त्याच्यासाठीच उघडतोय म्हटलं मी गोष्टी. पहिला तिकडचं म्हटलं मी तसे नाही काय मेंबर, तर हाऊ डू यू, त्यांना काय बरं वाटेल हे तिकडे करण्यात खूप मला मजा वाटेल. मी आता परवा महेश एक मिकी मेहताचा इंटरव्ह्यू ऐकला, तर त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं, बिकॉज ही ट्रीट्स लॉट ऑफ ओल्ड पीपल, त्यांनी सांगितलं की एनिथिंग कॅन बी ट्रीटेड. आम्ही काय करतो, सगळ्या त्यांच्या मुलांना, नातवंडांना, फ्रेंड्सना सगळ्यांना बोलावतो आणि रोज घरात सेलिब्रेशन करतो, एव्हरी डे, अँड दॅट इज हाऊ दे रिकवर ऑल्सो मेनी टाइम्स. पण एक नाही म्हणते त्यांना जर रोजची सवय करायला लागेल ना तिकडे असताना. सी एनिथिंग कॅन बी ट्रीटेड बट लोनलीनेस ना, तो आहे ना, तो पण भाग आहे.
म्हणजे ते कसं तुम्ही हे करणार? लोनलीनेस इज लोनली. त्याला घरात बसून काही नाही, मुलगा वेळ देत नाही, मुलगी येत विचारत नाही, असं पण होतं ना. पण तेच त्याला वातावरण असं पोषक करा की ही विल बी व्हेरी हॅपी. भूषण, तू त्या दिवशी ट्रेलर लॉन्चला पण म्हणालास मी आता नियमितपणे आई बाबांना फोन करायला लागलोय, आधी तसं नव्हतं? व्हायचा. कधीही असं व्हायचं की कामाच्या गडबडीत असताना स्वतःहून कॉल करणं. आई म्हणायचं अरे कॉलच नाही आला तुझा 2-3 दिवस. तर माझं असं व्हायचं की हो, पण कारण की आज व्हॉट्सअप आलं तर मेसेजेस होतात ना, त्यामुळे वाटतं की आपण टचमध्ये आहोत. आणि माझं असं होतं की आई तू कर ना, कधीही कर. नाही रे, असं वाटतं तू कामात असशील. म्हटलं आई कर कधीही, एनी डोंट जस्ट थिंक, तुला वाटेल तेव्हा कर. तो मिस कॉल बघून मी करीन. पण ते रिअलायझेशन झालं की नुसतंच दरवेळेला मी करते नसून स्वतःहून कधी करतोय हेही गरजेचं असतं. आणि ते होतं. म्हणजे असं नव्हतं की आठवणच लक्षातच नाही, मलाच होतं आईचा कॉल नाही आला 3 दिवस. तर मग त्याने पण होतं. पण कामाच्या गडबडीत राहून जातं, जे इकडे जाणीव नक्कीच झाली. दुसरं मला ऍड करायला आवडेल, जे ओव्हरऑल आता ऐकताना जे मध्ये जाणवलं ते की आपले आई वडील म्हातारे होत आहेत ह्याचं कधी आपल्याला म्हणजे नोबडी प्रिपेअर्स अस फॉर दॅट की म्हातारे आता होणार आहेत. त्यानंतर हे अचानक एक त्यांच्या कधीतरी चालीतनं दिसायला लागतं की आई किंवा बाबा आता उठबस करताना थोडीशी चाल त्यांची वेगळी झाली, दे आर एजिंग, कधीतरी विचारांमधनंही जाणवतं. तर हे खूप जास्त जाणीव अशी एक होते, अँड देन यू प्रिपेअर युअर सेल्फ. पण या चित्रपटाच्या माध्यमातून ते नक्कीच म्हणजे हे झाल्यानंतर आई बाबांचं झालं की नाही तू आहेस कॉन्टॅक्ट. म्हटलं आहे, पण तरी या काही एक गोष्टी म्हणजे जसं मी परवा उदाहरण तेच दिलं की गुढीपाडव्याचं, की आता सण वगैरे असताना कामाच्या ह्याच्यात प्रमोशनसाठी म्हणून बाहेर आहे, पण एक कॉल करू शकत होतो की सकाळी. आणि आईला माहिती होतं प्रमोशनला जाणार म्हणून. आईने त्यातही व्हिडिओ कॅमेरा ऑन ठेवून व्हिडिओ काढून की गुढी उभारली, पूजा कशी केली ह्याचा व्हिडिओ मला पाठवला होता की तुला नमस्कार करता येईल, तुला हे दिसेल अशा येईल. तर हात सकाळी निघताना मी पण चांगले कपडे घातले होते आणि असं सगळं, तर तो एक आई बाबांना व्हिडिओ कॉल होऊ शकला असता, जो नंतर गाडीतनं झाला. पण ती जाणीव आधी नाही झाली की सकाळी ते स्वतःहून हे होतं. तर हे या चित्रपटामुळे नक्कीच कळलं असं म्हणेन. अनुषा, तुझं कसं बॉन्डिंग आहे आई बाबांसोबत? आणि खूप चांगलं आहे. किती मी सारखं फोन करते. ऍक्च्युली मी जास्ती फोन करते. मी विचारते कुठे आहोत. आई बाबाचं सोशल लाईफ खूप वेगळं आहे. सारखं बाहेर आहेत. दे गो फॉर नाही, पण मला वाटतं तिचे आई वडील त्याच्यासाठी प्रिपेअर्ड पण आहेत. हो, कारण ह्या exactly. तिन्ही मुली म्हणजे त्यांनी सगळ्या इंडिपेंडेंट आहेत, सगळ्यांनी आपापली कामं सुरू केली Definitely, लवकर. definitely. त्यामुळे ते एका म्हणजे नॉट इव्हन दे डिडंट हॅव टू बी सिनियर सिटीजन, तेव्हापासून त्यांना माहिती आहे हो. की ह्या तिघी मुली आपापल्या कामासाठी बाहेर आहेत. आणि प्रिपरेशन पण केलं ना. they taught us to be independent, so they go for their plays and their social life and all of that. पण तरी पण when my mom comes, she's like, you don't need me anymore. ती अशी पण बोलते. And then I feel bad, like आता मी काय करू, मी अडकते त्याच्यात की oh my god, आता I don't want her to cook. मला नाही पाहिजे की ती खाणं बनवणार. मला असं चांगलं वाटतं जेव्हा ती घरी येते ती आराम करणार माझ्या बरोबर. अँड सो देन शी इज लाईक, पण तुला मदत नको आहे? आणि नाही आहे, मला मदत नको आहे, तू सगळं शिकवले मला, आता मला सगळं माहिती आहे. सो दिस that still she desires. गरज नाही. And so, but I have a very good relationship, and I think Bhushan is right. Even though I'm independent and they're independent, I think I do need to give them more time. पण आता मला खूप चांगलं वाटतंय की आता ऑस्ट्रेलियामधून शिफ्ट होणार पुण्याला. तर they're going to be really close. So and anyway, जेव्हा मुंबईमध्ये येतात ते माझ्या बरोबर राहतात. शिबानी आणि अपेक्षा बरोबर नाही, माझ्या बरोबर. So obviously मी काहीतरी चांगलं करते. आणि तेव्हा मला खूप चांगलं वाटतं की जास्ती बॉन्डिंग होतं. अँड देन आय कॅन टेक दम आउट अँड आय फोर्स दम, चला आम्ही जाऊया जेवायला. आणि कारण मला माहिती आहे ते छोटे छोटे गोष्ट ते बोलणार नाही, नको त्रास नको. बट इवन इफ आय पुश दम, दे विल कम अँड विल हॅव अ गुड टाइम. सो आय लव्ह इट. इथे मला एक प्रश्न विचारायचा आहे. ट्रेलरमध्ये एक सीन आहे ज्यात तू म्हणतेस या म्हाताऱ्याला कळत नाही का, म्हणजे कधी कधी असं बघताना राग येतो, बोलण्याची शिस्त आहे का? म्हणजे ते पोहोचलंय आमच्यापर्यंत. ह्याने ते गेलंय तो राग आणि तो ज्या पद्धतीने बोलतेस, किती उलट बोलते, किंवा म्हाताऱ्याला असं कोणी बोलतात का असे त्यावेळेला ही कमेंट्स येत होते गर्दीनं. म्हणजे तो राग पोहोचलाय आमच्यापर्यंत. So, तुला प्रत्यक्ष तो सीन करताना
मी एका अशी take मध्ये बोलत किती- नाही हं. मी अशी बोलत नाही आणि कधी बोलले नाही आई वडील का कोणाला सिनियर सिटीजनला ओ माय गॉड. आणि मला पण असं असं भीती वाटत होतं बोलायला सीन मध्ये, पण कॅरेक्टर मध्ये घुसायला ती पाहिजे. इमोशन पण तशी आहे. आणि त्यावेळेला emotion तिला असं आहे वाटतं की त्याच्यात. माझ्या नवऱ्याला बरबाद करायला निघाले त्याचे वडील. हो. हा जो एक थॉट आहे ना, पुश केलंय तिथे पण डेफिनेटली सगळे फिल्म बघून त्याच्यानंतर आय पण डोंट नो ते कसं जर वाटणार राग अनुषाबद्दल. आला तर तीच ती पावती आहे खरं तर. प्रेक्षक रागावले तर तीच खरं तर अभिनेत्री म्हणून तुला मिळालेली पावती आहे, कारण ते पोचले त्या लेवलने, त्या तो राग पोचलाय. हो डेफिनेटली. मला माहितीये एक स्क्रीनिंग आपण केलेलं जुन्या फर्निचरचं, त्याच्यानंतर कोणी बोललं नाही माझ्याशी. ते सगळे असे माहितीये. Oh my God, नाही मी अनुषा आहे, मी अशी नाही आवनी आहे आवनी. पण नाही, मी ऑब्व्हियसली जस्टिस करायला पाहिजे, कारण तिचा पॉइंट ऑफ व्ह्यू पण आहे. यु नो, ती मॉडर्न सोसायटीमध्ये आहे, ती तिच्या नवऱ्याला खूप प्रेम करते, ती सपोर्ट करते. असं नाही आहे की ती यु नो कम्युनिकेशन बंद करणार त्यांची आई वडील बरोबर, यु नो, पण शी जस्ट हॅज अ डिफरंट थॉट. आणि तिचं बाबा बरोबर खूप चांगलं जमतं. सो शी इज जस्ट फ्रॉम अ डिफरंट वर्ल्ड, आणि ते मिसकम्युनिकेशन आहे. पण डेफिनेटली मी अशी बोलत नाही रिअल लाईफ मध्ये. ओ माय गॉड, अलाउड पण नाहीये घरात, असं शक्यच नाहीये. सो प्लीज. नाही म्हणजे आम्हाला तो सीन आवडला खूप, त्या ह्याने तू छान वठवलंस. पण सचिनजी, आपण सगळ्यांविषयी आता सगळ्यांकडनं मी जाणून घेते की त्यांच्या आई वडिलांची बॉन्डिंग कसं होतं, त्यामुळे तुमच्याकडनंही मला जाणून घ्यायला आवडेल की ते कसं आहे होतं, काय सांगाल? खरंच माझी आई नोकरी करणारी होती आणि तिचं खूप मोठा पगडा माझ्यावरती आहे. आणि खरं तिने माझ्यावर म्हणजे असं, खरं आमच्याकडे मी पहिलाच नट आहे, म्हणजे आमच्या घरात कोणी ह्या क्षेत्रात देखील नाही. पण तिने सपोर्ट केला म्हणून मला हे करता आलं. म्हणजे समजा ती म्हणाली असती नाही नाही बास झालं नोकरी कर वगैरे, तर मला करावी लागली असती नोकरी. पण ती धाडसी होती, हिंमत होती तिच्यात, आणि तिचा एक खूप मोठा पगडा माझ्यावरती आहे. आणि आता ती नाही आहे, तर आता असं ते पतंग कटली की कशी अशी, तर तसं साधारण मला फिलिंग येतं की आपल्या मागे कोणीतरी पाहत होतं, कोणीतरी विचारत होतं, जरा हसून काम करायला काय होतंय, असं रागारागात काय चाललंय वगैरे, असं कोणीतरी सहज म्हणतंय, ते थोडं मिस होतं. पण हे खरं आहे की घरच्यांचा एक खूप मोठा पगडा माझ्या कामावरती आहे आणि माझ्या वागण्यावरती आहे. तर आता ते खूप मिस होतं. आणि काय म्हणतात त्याला, हा सिनेमा खरं तर अशा प्रेक्षकांसाठीच आहे की ज्यांचं काही पाहणं राहून गेलंय का, काही म्हणायचं राहिलंय का, याचं खरं तर त्यांना कोणीतरी हे सांगायला हवं. आणि ते ह्या सिनेमात खूप छान आलंय, म्हणजे दोन्ही पिढ्यांसाठी. म्हणजे ज्यांच्याकडे ज्येष्ठ नागरिक आहेत तेही, आणि जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी देखील मुलांशी कसं वागलं पाहिजे, असाही एक, तर दोन्ही बाजूनी खरं तर हा सिनेमा खूप परिपूर्ण आहे, म्हणजे त्या दृष्टीने. सर, महेश सरांच्या सिनेमाची आय थिंक दुसरा सिनेमा आहे त्यांच्यासोबत, बॉन्डिंग कसं आहे तुमच्यातलं, एक म्हणतात ना निर्माता दिग्दर्शक किंवा एकंदरीत काय सांगाल याविषयी? बॉन्डिंग म्हणजे वयाचं हे रिस्पेक्ट असणारच आहे, पण महेशांबरोबर ईज ऑफ वर्क लाईक ही इज व्हेरी टेक्निकली साऊंड, अँड दॅट्स वाय आय थिंक आपल्या देशातले टॉप डिरेक्टर्समधले ही इज वन ऑफ देम. अँड एक आनंदच आहे की त्यांच्यावर दुसरा चित्रपट पण करायला मिळाला. आणि तो पण असा चित्रपट जो आता मला सगळीकडून मेसेज की खूप चांगला विषय घेतला, एक युनिव्हर्सल विषय, असा चित्रपट आले पाहिजे. तर आता लोकांचे रिस्पॉन्सेस आहेत, आता एक सॅटिस्फॅक्शन आहे की एक चांगला चित्रपट घडला आमच्या. बरोबर. आपल्याला जर भूक लागली असेल तर आपण आमचे G2 प्रोडक्ट आहेत जे ठेवलेले आहेत ते खाऊ शकता, कारण इंटरव्ह्यू सुरू आहे. महेश सर, मी जसं म्हटलं, मी मगाशी तुम्ही बोलता बोलून गेलात की लोक आता जे कमेंट करतायत, म्हणजे प्रत्येक
की नाना पाटेकर का घेतला नाही. पण मला असं जसं जर आपण काही सिनेमे पाहिले जे मध्यंतरीचे येऊन गेलेले, तर प्रत्येक वेळेला काही ना काही छोटा ना छोटा वाद कोणीतरी कुठून तरी उकरून काढलेला आहे. असे जेव्हा कोणीतरी काहीतरी उगाच उकरून काढतं तेव्हा महेश मांजरेकर यांचं त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असतो किंवा या सगळ्या गोष्टींना ते कसे घेतात? नाही, माझा तर दृष्टिकोन असा होता की हा, मला डायरेक्ट उत्तर द्यावं असं वाटतं, पण मी वेदा कंट्रोल करतात आणि मी म्हटलं की त्या टाइम वेस्ट होतो, बाकी काही नाही. माझी तिडीक जाते. म्हणजे मी तरी ठीक आहे, आता मग मी हे करतो, पण कोणी पर्सनली म्हणजे फॅमिलीवर बोललं की मग मी बिलकुल माफ करत नाही. मग मी आय विल गो टू द पोलीस, आय विल सी टू इट दॅट पर्सन आय फाइंड आउट, सी किंवा बाकी ठीक आहे. एक आई आवडलं नाही कोणी बोललं ना मला की तुझा हा सिनेमा मला आवडला नाही, आय रिस्पेक्ट युअर. असं कोणतं झालंय कोणत्या सिनेमाबाबत होतं की त्याला मी काय- स्पेसिफिक कोणतं? कारण मला तर आवडलेले बरेच तुमचे नाही, बरेच नाही, सिनेमे नाही, नाही. मला कोणी पिक्चर बद्दल चांगलं वाईट काय बोललेलं मला ती आय एक्सेप्टेड. हा, पण जेव्हा पर्सनल होतात ना, बरं पर्सनल मायाशी झाले तरी पण मी एक्सेप्ट करेन. पण मी कोणालाही माझ्या आईला माझ्या मुलांना त्यात आणायचा अधिकार देत नाही. मग आय विल गो, म्हणजे मी टोकाचा जातो. बाकी मी खरं मला प्रत्येकाला उत्तर द्यायला आवडेल पर्सनली, चिडून नाही की तुझा प्रश्न आहे ना, मी तुला उत्तर देतो तुला ज्या भाषेत पाहिजे त्या. पण मग मेधा म्हणते जाऊ दे, म्हणजे हे कंट्रोल करतात म्हणून. पण म्हणजे मुलांवर, आईवर, माझ्या आईचा आणि तुझं काही तिने तुझं घोडं मारलेलं नाही, माझ्या वडिलांनी तुझं काही घोडं मारलेलं नाही, माझ्या मुलांनी तुझं काही घोडं मारलं, त्यांना ह्या संभाषणात आणून नकोस. हे बाकी तुम्ही पिक्चर आवडला नाही आवडला, आय रिस्पेक्ट युअर. म्हणजे मी कदाचित मला चांगलं याने मांडलं तर मला त्याचा फायदा होईल पुढच्या सिनेमासाठी. हेल्दी ट्रोलिंग इज ऑलवेज एक्सेप्टेड, म्हणजे मला आवडेल ती, पण पर्सनली नाही. मी आणि पर्सनल म्हणजे घरच्यांवर तर जाऊच नाही. मी खूप फिअर्सली प्रोटेक्टिव्ह आहे माझ्या मुलांबद्दल, बायकोबद्दल आणि आईवडिलांबद्दल. मग मी आय विल गो टू एनी लेवल टू फाइंड सीक यू. वातावरण थोडंसं छान असं करण्यासाठी मी आता महेशजींना विनंती करणार आहे की त्यांनी सिनेमात एक गाणं गायलं आणि त्या दिवशी ट्रेलर लॉन्चला त्यांनी आम्हाला गाऊन दाखवलं ते गाणं आणि मला 1-2 ओळी अगदी हव्यात, कारण अर्थात ते गाणं आता लोकांना आवडते. तुम्ही छान वातावरण इमोशनल होणार आहे अजून ऑलरेडी ते गाणं ऐकतो तेव्हा. असोल्याची तीव्र मिरवल्या खोड्या तुझ्या अनदोष माथी घेतले, लावण्या माया तुला काळीज हाती घेतले, बोबड्या बोलात माझे मिसळले मी सूरही, कागदी नावेत बसून पार केले पूरही, त्या क्षणांना का किनार ना मिळावे सांगना, एकदा बोलून घेऊ काय चुकले सांगना, एकदा बोलून घेऊ काय चुकले सांगना, काय चुकले सांगना. काय होतं असंच नाही की त्याला सूर नाही आणि काय नाही असं होतं ते. नाही, पण खरंच ह्याचे शब्द आणि इतके इमोशनल करणारे आहेत ना, त्यामुळे ते सूर आमच्यापर्यंत पोहोचतात आपसूक. मला इथे विचारायचं आहे, तुमची आणि सलमानची मैत्री इतक्या वर्षांची आहे आणि सलमानचं आम्ही जे बघतो ना आई वडिलांसोबतचं नातं म्हणजे इतकं ग्रेट आहे आणि इतकं तो लहान बाळाप्रमाणे अजूनही त्यांच्या सोबत असतो. हा पिक्चर तुम्ही करताय, अर्थात तुमचं बोलणं झालं असेल किंवा त्याने काही ट्रेलर पाहिला असेल, सलमानची काय प्रतिक्रिया होती? नाही, इनफॅक्ट म्हणजे मी जेव्हा हिंदीत करत होतो मी तो उपेंद्रचा रोल त्याला सांगितलेलं कर म्हणून, तर ती वॉज व्हेरी हॅपी. तो म्हणजे प्रचंड आवडलेला सिनेमा आहे त्याला. म्हणजे मला आत्ता मला 2 दिवसापूर्वी भेटला, मला म्हणजे म्हणाला उपेंद्र लिमे यांनी साकारलेली जी आता हिंदी, भूमिका हो. त्याच्यासाठी तुम्ही सलमानना आणि विचारलं? त्याला खूप आवडलेली आणि तो होई म्हणालेला. वा. पण आत्ता मला म्हणजे आहे आता एक अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट झाला. त्याच्या आधी मला ईदच्या दिवशी मी गेलो त्याकडे, मला भेटल्यावर पहिला प्रश्न विचारला कभी दिखा रहा पिक्चर, उद्या सलीम साहेब बघतायत पिक्चर. हां, मग त्यांनी समोरून फोन केला कभी दिखा रहा है. मी त्यांना सगळे माझे पिक्चर दाखवतो, कारण ॲज अ रायटर म्हणून मी खूपच ते नावच मोठं होतं. तर उद्या बघतायत ते. पण बघेल सलमान 1-2 दिवस. त्याच्या प्रचंड खूपच आवडलेला सब्जेक्ट आहे त्याला.
त्यामुळे बघू आता मी आय एम जस्ट वेटिंग. हा उद्या वडील आणि त्याच्या वडिलांची मस्त गँग असते छान, ते उद्या येतील तिथे आणि मग निश्चित. मला आणखीन एक आता अर्थात आपण जुनं फर्निचर हा सिनेमा प्रत्येक जण 26 एप्रिलला सिनेमागृहात जाऊन पाहणारच आहोत आणि अर्थात सिनेमागृहातच पाहायचंय. आपल्या मोबाईलवर उगाच कुठून तरी चुकून आलेल्या किंवा मुद्दामून पाठवलेल्या लिंकला क्लिक करून आपण तो पाहायचा नाहीये हे मी आवर्जून सांगेन. मला शेवटी एकच तुमच्याकडनं ते लोकांना पुन्हा एकदा तुमच्या भाषेत नाही, त्या मला ना विषयात- काय होतं माहिती ना, मला ना लोक मी प्रचंड लोकांना रिस्पेक्ट करतो, त्यांना काही सांगायची गरज नसते. म्हणजे आपण तुम्ही ते म्हणतील आम्ही ठरवू की आम्हाला कळतं की तुमच्या ट्रेलरवर बघायचं की नाही. एक आहे की लोकांना आपण खूप अंडर एस्टिमेट करतो. त्यांना कळत असतं, ते ट्रेलरवर त्यांनी ठरवलेलं असतं. तर ते त्यामुळे आपण त्यांना सांगून पण काही ते फोर्स केलं पण येणार नाहीये आणि काही नाही सांगितलं पण त्यांना बघायचं असेल तर कोणी थांबवणार नाहीये. पण मला वाटतं की तो बस चांगला झालेला आहे. मला फक्त एवढंच सांगायचं की तुम्हाला पिक्चर हा तुम्हाला डिसअपॉइंट करणार नाही. हा तुम्हाला काहीतरी देऊन जाईल आणि तुम्ही सुज्ञ. निश्चित. आणि माझं पर्सनल एक प्रेक्षक म्हणून मत सांगायचं झालं तर शिवाजीराजे भोसलेच्या वेळेला जे थिएटरमध्ये जायच्या आधी फिलिंग आलेलं तसं आलेलं आहे. त्यामुळे आम्ही उत्सुक आहोत थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा पाहण्यासाठी. अर्थात या सिनेमासाठी तुमच्या संपूर्ण टीमला लोकमत फिल्मीकडनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद आणि आम्ही थँक्यू. खूप खूप आभारी आहोत आज इतका वेळ काढून तुम्ही इथे आलात. आणि मला सर्वात महत्त्वाचं म्हणजे महेश सरांनी सांगितलेली ती जी स्टोरी आहे इमोशनल करणारी ती प्रत्येकाने ऐका आणि अर्थात कुठेतरी ती मनाला इथे भिडेल आणि आपण थिएटरकडे आपले वाट जी आहे, जी पावलं आहेत जी चालायला लागतील 26 एप्रिल नंतर. खूप खूप आभारी आहे. थँक्यू.